राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। 1 जानेवारी शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या हजारो भीम सैनिकांसाठी थेऊर तालुका हवेली येथे एक सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम पार पडला। कोरेगाव भीमा विजयस्तंभाकडे जाणाऱ्या भीमसैनिकांसाठी थेऊर तालुका हवेली जिल्हा पुणे येथे मोफत पाणी बॉटल आणि अल्पोहार वाटण्याचा उपक्रम उत्साहात पार पडला। हा उपक्रम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हवेली तालुका अध्यक्ष माननीय मारुती दादा कांबळे, बहुजन दलित महासंघाचे अध्यक्ष आनंद वैराट आणि युवा नेते राहुल गायकवाड यांच्या हस्ते विद्यमाने आयोजित करण्यात आला होता। हा उपक्रम सुमारे 2 ते 3 हजार भीमसैनिकांनी पाणी बॉटल आणि अल्पाहाराचा लाभ घेतला। देशभरातून शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथे येणाऱ्या भीम अनुयायांच्या सेवेसाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। या कार्यक्रमाला यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय सुभाषप्पा जगताप, मोरेश्वर बापू काळे, पंचायत समितीचे माजी सदस्य हिरामन तात्या काकडे, मांजरी गावचे माजी उपसरपंच माननीय प्रकाश शेठ सावंत, थेऊर गावचे उपसरपंच भाऊसाहेब काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे, गौतमी कांबळे, युवा नेते योगेश नाना काकडे यांच्यासह गणेश चव्हाण, मोहन कुंजीर, सुजित काकडे, नितीन कुंजीर, वैभव कुंजीर, निखिल काकडे, रमेश गायकवाड, एकनाथ जगताप, सागर बोर्डे, शाहिद कोटकर, दादा बहुले, संतोष गायकवाड, राजेश मुसळे, किरण मेमाने, आकाश राजपुरे आदी उपस्थित होते। कार्यक्रमस्थळी लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक रणदीप बिराजदार, दिगंबर जगताप, अमोल जाधव तसेच पोलीस पाटील रेश्मा कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली आणि उपक्रमाचे कौतुक केले। भीमसैनिकांच्या सेवेसाठी राबवण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे आणि एकतेचे उत्तम उदाहरण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे।